श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे। आपल्यापैकी बऱ्याच ताई मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करणार असतील, पण बऱ्याच ताईंना काही कारणामुळे मार्गशीर्षचे गुरुवार करता येत नसतील किंवा करणं शक्य नसेल, किंवा तुमच्या घरामध्ये काही कारणास्तव अगदी पूर्वीपासून हे गुरुवार केले जात नाहीत। तर अशा वेळेला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या घरामध्ये शांतता नांदावी, समृद्धीमध्ये वाढ व्हावी, उद्योगधंदा व्यवसाय असेल तुमच्या मिस्टरांचा, मुलाचा, तुमचा, घरून असेल बाहेरून असेल तर तो चांगला चालावा, आर्थिक प्रगती व्हावी, मिस्टरांचा जॉब वगैरे असेल तर त्यांना त्यामध्ये चांगली लक्ष्मी प्राप्ती व्हावी, म्हणजे प्रगती व्हावी, आणि आपल्या घरामध्ये जे धन धान्य येतं त्यामध्ये वाढ व्हावी, म्हणजेच काय की बरकत व्हावी, आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न राहावं, जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती स्थिर राहावी, ती टिकून राहावी, चार पैसे मागे पडावेत, पैशाला पैसा लागावा, यासाठी ज्या ताई मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करणार आहेत त्या सुद्धा ही सेवा अवश्य करू शकतात। आणि जे करणार नाहीत गुरुवार त्यांनी तर आवर्जून या सेवा करा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार केल्याचं जे फळ आहे, जी इच्छापूर्ती आहे ते तुम्हाला 100% मिळेल। आणि जे आपण म्हणतो ना की दिवस बदलणं, घरामध्ये एक प्रकारच्या माझ्यातून नकारात्मकता गेली आहे, सकारात्मकता वाढली आहे, हे अनुभव तुम्हाला यायला लागतील। आणि बऱ्याच वेळेला हे 5 मार्गशीर्ष गुरुवार करत असताना बऱ्याच ताईंना धनलाभ होतो, म्हणजे अचानक कुठून तरी पैसा येणं, अडकलेल्या पैशाचं काम होणं किंवा मोठं काम होणं, काहीतरी होणं, म्हणजे काहीतरी होतं। त्यासाठी तुम्ही या सेवा अवश्य आपल्या घरामध्ये करा। सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे जे गुरुवार करतात आणि जे गुरुवार नाही करणार आहात त्यांनी, आपण सर्वांनी प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आता मी हा पूर्ण मार्गशीर्ष महिना रोजच्या रोज हळदीचं लेपन करणार आहे। मग तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज आवर्जून हे हळदीचं लेपन करा, कारण तुमच्याकडून गुरुवार तर होत नाहीत, म्हणून मग हळदीचं लेपन रोजच्या रोज करू शकता। आज केलेलं उद्या पुसू शकतो, परत उद्या करायचं, उद्या केलेलं परवा पुसायचं, परत दुसरं करायचं, या पद्धतीने करू शकता, किंवा गुरुवार केलं तरीही चालेल। त्यानंतर उंबरठ्यावर मध्यभागी कोरडी हळद, आता हळदीचं लेपन वेगळं, त्यावर कोरड्या हळदीने मध्यभागी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आवर्जून। आणि हे करत असताना माता लक्ष्मी, मी तुझ्या स्वागतासाठी ही सेवा करत आहे, माझ्या घरामध्ये ये, स्थिर राहा, इथे वास्तव्य कर, भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा आणि तुझी कृपा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, या वास्तूवर, या घरात असावी, यासाठी मी ही सेवा करत आहे। माता लक्ष्मी या घरामध्ये सोन्याच्या पावलाने ये आणि स्थिर स्वरूपामध्ये वास्तव्य कर। हे मनामध्ये भावना ठेवायची, फक्त मी सांगितलं आहे किंवा अजून कोणी सांगितलं आहे म्हणून हळदीचं लेपन करायचं नाही। तुमचं इंटेन्शन महत्त्वाचं आहे की तुम्ही कशासाठी करत आहात, आणि तुम्हाला जे वाटतं घरात सुख समृद्धी नांदावी ते सगळं, म्हणजे जेव्हा आपण करत असतो ना त्यावेळेला आपल्या घरामध्ये जे आपल्याला हवं असतं सकारात्मक, त्या सगळ्या गोष्टी आपण मनामध्ये व्हिज्युअलाइज करायच्या, विचार करत करत हे सगळं आपल्याला करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर उंबरठ्याच्या मध्यभागी आपण हळदीचं स्वास्तिक काढलेलं आहे, तर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला कुंकू पाण्यामध्ये मिक्स करायचं, तुम्ही गंगाजल असेल तर त्यामध्ये मिक्स करू शकता, आणि दोन्ही साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आणि मध्यभागी आपलं हळदीचं स्वस्तिक। आणि मुख्य प्रवेशद्वारावर पण प्रत्येक गुरुवारी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आता माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं स्वस्तिक आहे, मी नेहमी हळदीचंच काढते। तुम्हाला हळदीचं काढायचं असेल तुम्ही हळदीचं काढू शकता, तुम्ही कुंकवाचं काढत असाल तर कुंकवाचं काढू शकता, काही हरकत नाही। आता या गुरुवारी आपण मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढलं तर पुढच्या गुरुवारी आपल्याला हे पुसायचं आणि परत दुसरं काढायचं, असं 5ही गुरुवारी आपल्याला करायचं आहे। उंबरठ्याची पूजा करायची आहे, उंबरठ्याच्या दोन्ही दारात फुलं ठेवायची आहेत, सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला किंवा एका साईडला दिवा अवश्य लावायचा आहे, कारण सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे। या वेळेमध्ये हळदीचं लेपन करून झालेलं असेल, दिवा या वेळेमध्ये लावला, दारामध्ये अगरबत्ती लावली, मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळ उघडं ठेवलं तर खूप छान, म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण सर्व तयारी केलेली आहे असं होतं। त्यानंतर दुसरं म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे। मार्गशीर्ष महिना बाळकृष्णांची, म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली मानला जातो। त्यामुळे आवर्जून सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। तुम्हाला ते म्हणणं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर किंवा
टीव्हीवर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये तुम्ही लावू शकता। आणि तुमची जर एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, काहीही असू शकते, तर तुम्ही देवघरासमोर बसायचं सकाळी आणि संध्याकाळी, किंवा सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आणि तिथे बसून तुम्ही मोबाईलवर जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते लावून ऐकायचं आहे। नित्य नियमाने रोज देवघरासमोर बसून तुम्ही हे ऐका। तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, त्यात पूर्ण होण्यासाठी जे काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल। त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपा होईल। भगवान विष्णूंची कृपा झाली की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपोआपच येईल आणि स्थिर सुद्धा राहील। कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही। ही दुसरी सर्वात महत्त्वाची सेवा। त्यानंतर पुढचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत, माता लक्ष्मीची आपण उपासना करणार आहोत, तर आपण श्री सूक्तम कसं विसरणार आहोत। तर आवर्जून संध्याकाळी आपले मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची आपली पूजा वगैरे झाली तर 16 वेळा श्री सूक्तम आवर्जून म्हणायचं आहे। आणि 16 वेळा श्री सूक्तम म्हणून झाल्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आवर्जून म्हणा। कारण माता लक्ष्मीची सेवा केली म्हटल्यावर भगवान विष्णूंची सेवा ही करायचीच आहे। किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता। ज्यांना श्री सूक्तम म्हणायचं नाहीये किंवा श्री सूक्तम ज्यांना अवघड वाटतं किंवा काही कारणास्तव त्यांना जमत नाही, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल। 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि माता लक्ष्मीच्या चरणी आपली जी सेवा आहे ती आपण रुजू करू शकतो। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार आहेत, तर माता लक्ष्मीला गजरा अवश्य अर्पण करा। तुमच्या घराच्या आजूबाजूला जर देवीचं मंदिर असेल तर तिथे गजरा अर्पण करा, तांबूल अर्पण करा, गुलाबाच्या फ्रेग्रन्सच्या 5 अगरबत्ती असतील त्या आपण अर्पण करू शकतो। हे आपण जवळच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आवर्जून अर्पण करू शकतो। आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हवं असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही प्रत्येक गुरुवारी ओटी भरू शकता। आणि आपल्या घरी सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी ओटी भरायची आहे। ओटी कशी भरावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि ओटी भरल्यानंतर त्यानंतर साहित्याचं काय करायचं हे सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता। मार्गशीर्ष महिन्यातील पूजा साध्या व सोप्या पद्धतीने कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे। त्याचबरोबर अजून बरेच म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यात करण्यासाठीच्या सेवा उपाय याबद्दलचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि आवर्जून या गुरुवारी आपल्याला जर तुम्हाला शक्य झालं तर तसं तर आपण शुक्रवारी ही सेवा करत असतो, पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत किंवा तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिना मध्यरात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता। 11:30 पावणे 12 वाजता स्नान वगैरे करून जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारची, जर फक्त गुरुवार सेवा करायची असेल तर तिथे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि स्नान वगैरे करून बरोबर 12 वाजता बसायचं आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्ही संस्कृत मधील व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता किंवा मराठी मधील म्हणू शकता, काहीही हरकत नाही। जे कोणतं म्हटलं दोन्हीचंही सेम आहे, दोन्हीचाही प्रभाव तेवढाच पडणार आहे। फक्त मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते मोठं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते छोटं आहे। त्यामुळे तुम्हाला जे हवं त्याची सेवा तुम्ही करू शकता। आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना करायचा असेल तर समजा तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितला तर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत किंवा तुम्ही 21 दिवसांचा संकल्प करू शकता आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता। श्री स्वामी समर्थ।